आता काय चुकलं का? अगं तुला किती वेळा सांगते हळू काम करत जा. मी बघते, जास्त नाही लागलेलं ते. झालं माझं, आवरले मी. आई मी किती फास्ट आवरते ना. मला बी असं धूर काढायचा आहे. तुला धूर काढायचा आहे? हा कसा आला कस? गुड मॉर्निंग गाइस. हा इंटरव्ह्यू झालेला आहे
आणि इंटरव्ह्यू खूप छान पद्धतीने गेलेला आहे. आय होप ह्या कामासाठी तुम्ही सर्वजण पात्र आहात. मला खात्री आहे की हे काम तुम्ही सर्वजण पद्धतशीरपणे पार पाडाल. मॅडम, आम्हाला काय करायचंय सांगाल का तुम्ही? हो, त्याच्यासाठी आपण उद्या सकाळी एक मीटिंग ठेवली आहे. त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला काही कळून जाईल. ओके मॅडम. अरे ऐका की, काय झालं? अरे इकडे या. मी काय म्हणत होतो, आपल्या सगळ्यांना जॉब मिळाला ना, म्हणून सगळ्यांना काँग्रेस नाही काँग्रेस असतं ते. आपण सगळेजण आता एकत्र काम करणार आहे ना, म्हणून एकमेकांची ओळख झालेली महत्वाची. मी राधिका, मी डान्सर आहे. मी आकाश. हाय, मी श्रेया. मी भक्ती. अरे काय? मी राहिलो की. हो सॉरी, तुझी ओळख? हा, माझी ओळख, मी रॉकी. त्याचा कसा आहे, रॉकीचा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे लहानपणी ना मला घरातले सगळे दगड दगड दगड. अरे अरे कुठ दे. ठीक आहे, चॉकलेट बिल करते तोपर्यंत. थांब, आलेच नाही. अगं चॉकलेट कुठे गेलं तुझं? अगं ते खाता खाता खाली पडलं. तू पण ना. थांब, हे घे. आता हे पाडू नकोस. जायला आज जर ती लॉटरी लागली असती तर भरपूर पैसे आले असते. मी पण लाट घेत होतो. माझ्या पैसे मी खूप पैसे येतील. ते घरात पण पैसे मागणार नाही. अगं, ऐक ना. अरे चल रे. अगं, ऐक ना. काय रे? झालो आहे ना आता मी मोठा. जातो की एकटा बॅडमिंटन खेळायला. नाही हा, मी येते तुझ्यासोबत. चल. अगं आई, माझे सगळे मित्र मला चिडवतात. अजून आई संगत येतो, अजून आई संगत येतो. एकदा तरी सोड ना माझं मला, प्लीज. एकदा एकदा प्लीज ग, प्लीज. बरं ठीक आहे, जा तू, पण सावकाश जा आणि येताना लवकर ये. हा, बाय. बरं झालं मी घरी पोचले. असं वाटत होतं की माझ्या पाठीमागे कोणतरी येत आहे. पियू, ए पियू, काय ग आई? जेवायला येतेस ना ग? असं काय केलंय जेवायला? चपाती, भाजी, भात, अजून काय पाहिजे का तुला? छी यार, काय रोज रोज तेच खायचं आई? आई, असं काहीतरी फिल्मी टाईप बनव ना, चमचमीत. फिल्मी टाईप बनवायला तू काय हिरोईन आहेस काय ग? आई, तुला कोणी सांगितलं नाही का मी हिरोईन आहे ते? मी आतापासूनच हिरोईन आहे. हो ग बाई, आता हे खाऊन घे, उद्या करू आपण. चल बघू.
नाही. अरे यार, काय विचार करत बसले. आता असा विचार करून चालणार नाही. आजच इंटरव्ह्यू झाला, उद्यापासून फक्त जॉबवर लक्ष द्यायला. इंटरव्ह्यू तर एक नंबर झाला आणि पोरी पण बघून झाली. आता यातल्याच कुणाला तरी आपली जीवनसाथी बनवायची आणि लग्न करायचं. मग ती होणार या रॉकीची राणी. चला आता जाऊन झोपतो. आज इंटरव्ह्यू तर दिलाय, तर बघू जॉब जमतो की नाही ते. गुड मॉर्निंग गर्ल्स. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? कालचा दिवस कसा गेला तुमच्यासाठी? ओके. काल तुम्हाला सांगितलं होतं की आपली सकाळी मीटिंग असणार आहे, बरोबर? तर तुमचा जॉब काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार होते. समोरच्या पालकांना बघता त्यांच्या कामासाठी आज आपण ही जाहिरात केलेली आहे. म्हणजे आम्हाला काय करावं लागेल? ओके, सांगते तुम्हाला. हे जे समोर पालक बसलेत त्यांच्या मुलांना ते वेळ देऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या दिवसभराच्या कामामध्ये त्यांच्या मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होते. तेच काम आपण करायचं आहे. त्या मुलांना काय नको हवे ते आपल्याला पाहायचं आहे. पूर्ण पालक तत्व आपल्याला त्यांचं स्वीकारायचं आहे. एक विचारू मॅम? हा विचार. जॉबची टायमिंग काय असेल? म्हणजे 6 ते 9, 9 ते 6, तसं घरी जायला बरं ना? हे तुम्ही पालकांशी बोलून घ्या, कारण ते तुमचा टायमिंग वगैरे तुम्ही त्यांच्याशी बोलून ते तुम्ही ठरवून घ्या. मॅम मला एक विचारायचं होतं, पेमेंटचं कसं काय मॅम? ते तुम्हाला महिन्याच्या अखेरीस तुमच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जाईल. आणि सर्वांनी जे तुमच्या समोर जे पालक बसलेले आहेत त्यांच्या मुलांची काळजी आजपासून तुम्ही घ्यायला सुरुवात करा. अक्षू, होय. इकडे पहा जरा. हा आले. हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. नमस्ते मॅडम. बरं झालं बाबा तू आलास. आजपासून ही तुझी जबाबदारी आहे. हॅलो, मी आकाश. तू कोणत्या शाळेत शिकतोस? गुड गर्ल. आता झाली ना आपली ओळख? दीदी, तू तीच ना? तू इथे कशी काय?